ते अखंड महाराष्ट्राचं दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमान श्रीमंत योगी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करतायत। आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्रीयुत रणवीर काका अमरसिंह पंडित, प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले पोलीस निरीक्षक किशोरजी पवार साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवर। सर्व मान्यवरांच्या आज रोजी समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे। या जयंतीच्या निमित्तानंही महामानवास विनम्र अभिवादन करतायत माननीय रणवीर काका अमरसिंह पंडित, पोलीस निरीक्षक किशोरजी पवार साहेब आणि सर्व मान्यवर। ज्यांनी शिक्षणाला वाचा फोडली महात्मा ज्योतिराव फुले, त्याचबरोबर सावित्रीबाई फुले, कारण प्रत्येक पुरुषांच्या पाठीमागे स्त्रीचा हात असतो। कारण आज महात्मा ज्योतिराव फुले यांचीही जयंती आहे। त्यातल्या तसेच आराध्य दैवत आणि या महाराष्ट्राचा आपले स्वराज्याचे स्थापन करणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्याचबरोबर शाहू फुले आंबेडकर। आज ज्यांच्यामुळे आपण आज भीम ज्योती जन्मोत्सव घेवर आहे 2026 हा आपला आज जन्मोत्सव सोहळा आपण साजरा करतोय आणि आपला आज जल्लोष शेवटपर्यंत पाहिजे। हा 5 मिनिटात कार्यक्रम उद्घाटन समारंभ होईल। त्या वाचा बाबासाहेबांनी समता आणली, फुले आंबेडकर विचारांची क्रांती या भूमीत गाजली। महामानवास मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी अभिवादन करण्यात आले। तदनंतर आजच्या या कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटक सन्माननीय रणवीर काका अमरसिंह पंडित, शारदा स्पोर्ट्स अकॅडमी अध्यक्ष गिरभाई यांचं स्वागत करण्यासाठी मी आयोजकांच्या वतीनं धम्मपाल बोले, बंटी सौंदरमल आणि सुनीलजी। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय PI किशोरजी पवार साहेब यांचं स्वागत। समितीच्या वतीनं धम्मपाल सौंदरमल, माजी नगरसेवक भरतजी सौंदरमल व विद्यमान नगरसेवक महेशजी सौंदरमल यांच्या शुभ हस्ते पवार साहेबांचं आदरातिथ्य या ठिकाणी केलं जात आहे। बोलण्या वाचून जिथे बोलणे चाललेले होते, कोवळे स्पर्श स्नेहाचे रेशमी वाटले होते, कर्तृत्व आदरणीय काकांचं आदरातिथ्य करायचंय। आदरणीय काकांचं आदरातिथ्य करण्यासाठी धम्मपाल बोले, बंटी सौंदरमल आणि सुनील दिगंबर कांडेकर माननीय रणवीर काका पंडित, विनोद गायकवाड, विजयजी कांबळे, सोनम कांडेकर आणि अविनाश इंगावले पत्रकार यांना विनंती करतोय आपण माननीय श्री अनिकेतजी गायकवाड यांचं स्वागत करायचंय। विनोद गायकवाड, विजयजी कांबळे, सोनम कांडेकर, अविनाश इंगावले पत्रकार सर्व समितीतील सहकाऱ्यांच्या वतीनं रायझिंग स्टार डान्स अकॅडमी पुणे प्रस्तुत माननीय श्री अनिकेतजी सर यांचं आदरातिथ्य केलं जात आहे। विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवराय, छत्रपती राजेश्री शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई भीमाई जिजाऊ या सर्व महामानवाला या ठिकाणी अभिवादन करतो। आजच्या या भीमज्योती जन्मोत्सव 2016-2026 या समितीचे अध्यक्ष या गेवराई तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय विजयसिंहजी पंडित साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांनी आयोजित केलेला हा जो प्रोग्राम आहे भीम जल्लोष रायझिंग स्टार डान्स अकॅडमी पुणे प्रस्तुत अनिकेत गायकवाड, त्याचबरोबर याच्यासाठी उद्घाटक म्हणून लाभलेले तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेले तरुणांचा आयडॉल असलेले या गेवराई तालुक्याच्या युवकांचे नेते आदरणीय
आदरणीय रणवीर काका पंडित साहेब, त्याचबरोबर कर्तव्यदक्ष अधिकारी किशोरजी पवार साहेब आणि विचार मंचावर स्थानापन्न झालेले या समितीचे उपाध्यक्ष रवींद्र बोराडे, शेख शहजाद, या ठिकाणी रणजित गोंबारडे, गजानन काळे, मायकल सुतार, बाप्पासाहेबजी भेद्रे साहेब, देवीदासजी जोशी, दादासाहेब चौधरी आणि या परिसरातील सर्व बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि सर्व महामानवावर प्रेम करणारे सर्व भीमसैनिक, माता भगिनी आणि माझ्या बहादर भीमसैनिकांनो, या ठिकाणी मी आपल्या जास्तीचा वेळ घेणार नाही, कारण आपल्याला हा शो बघायचा आहे. म्हणून अवघ्या 2 मिनिटांमध्ये मी माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे. आपण पाहिलं गेल्या 30 वर्षापासून जसं आम्हाला या प्रभावामध्ये आम्ही आलेलो आहोत, जे माझा समाज आहे, जे माझ्या समाजाचे जे कार्यकर्ते आहेत, हे कार्यकर्ते एकत्रित येऊन एक जीवाचं रान 2 महिने करतात आणि समाजाच्या प्रत्येक समाजाकडे जाऊन त्याची वर्गणी घेऊन एक मोठा भीमज्योती जन्मोत्सव त्याला आकार देतात. की गेवराई तालुक्यातील भीमज्योती जन्मोत्सवाचं नाव हे बीड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये जात आहे मित्रांनो. कारण आपण पाहिलं की या ठिकाणी आपण विचारांची जयंती साजरी करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे, महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार शेवटच्या घटकापर्यंत गेले पाहिजे. त्यासाठी गेल्या 30 ते 31 वर्षापासून व्याख्यानमालेचं आयोजन या ठिकाणी केलं जातं. व्याख्यानमालेचं आयोजन करणं सोपं असतं, परंतु आयोजन करत असताना श्रोत्यांना तिथं समोर आणून बसवणं ही मोठी जिकिरीची गोष्ट या ठिकाणी होते. परंतु आपल्याला विचाराची जयंती करायची आहे आणि आपण बाबासाहेब आंबेडकरांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पेरले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांना आपण डोक्यावर घेतलंच पाहिजे, परंतु त्यांच्या विचार डोक्यातही घातले पाहिजे. हा विचार डोळ्यासमोर ठेवून आपण अखंड 31 वर्षापासून या व्याख्यानमालेचं या ठिकाणी आयोजन केलं जातं. आपण पाहिलं 2024ला रणवीर काका पंडित हे भीमज्योती जन्मोत्सवाचे अध्यक्ष होते. त्यांनी एक इतिहास केला. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारावर प्रभावित होऊन त्यांनी त्यांच्या चित्राचं, त्यांनी त्या वह्याच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र त्या ठिकाणी साकारलं आणि ही गोष्ट महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद झाली. कारण असा कुठंच प्रयोग या ठिकाणी झालेला नाही. तो प्रयोग आदरणीय रणवीर काका यांनी केलेला आहे. आपण पाहिलं याच्या अगोदर 2019ला परत शिवछत्र परिवाराकडे अध्यक्षपद होतं, विजयसिंह पंडित साहेब होते. त्याही वर्षी या ठिकाणी भरगच्च असे कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी तो कार्यक्रम पार पडला. आपण पाहिलं शिवछत्र परिवार एका कुठल्या समाजाला घेऊन किंवा एका समाजापुरतं काम करत नाही. प्रत्येक समाजाची बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक समाजासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे या भावनेतून शिवछत्र परिवार या ठिकाणी आतापर्यंत करत आलेला आहे. जास्तीचा वेळ झालेला आहे. मला बोलण्याची संधी शिवछत्र परिवाराने दिल्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो आणि लांबत चाललेलं छोटंसं भाषण संपवतो. जय भीम, जय शिवराय. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी तुम्हा आम्हाला या देशाला राज्यघटना दिली आणि आज 60 मानेनी मला तुमच्यासमोर एवढा मोठा युनिफॉर्म घालून बोलण्याची संधी दिली ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि आज असा योगायोग आहे की ज्यांनी महाराष्ट्राला शिक्षणाचे धडे दिले असे महामानव ज्योतिबा फुले यांची जयंती आहे. आता मागील बलात् मोठा कार्यक्रम 30 वर्षाची ज्याला परंपरा आहे असा कार्यक्रम आपल्या गेवराई शहरामध्ये पार पडतो. त्याचं हे माझं पहिलं वर्ष आहे. आता मी तुमचा काही जास्त वेळ घेणार नाही. इथे उपस्थित सर्व गेवराईवासी आणि भीमसैनिक यांना शुभेच्छा देतो, कारण आता माझं काही ज्ञान ऐकण्याच्या मनस्थितीत तुम्ही नाही आहे. फक्त मी तुम्हा सर्वांना या सर्व आज जे 4 दिवस कार्यक्रम चालणार आहे त्याच्या शुभेच्छा देतो आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वांचं आभार व्यक्त करतो की मला इथं बोलावलं आणि माझा सन्मान केला आणि मला बोलण्याची 200 संधी दिली. त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि पुढील सर्व कार्यक्रमांसाठी जिल्हा पोलीस दल बीड व पोलीस स्टेशन गेवराईतर्फे शुभेच्छा देतो आपल्याला. हॅलो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 135व्या
सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं आज या ठिकाणी भीम जल्लोष हा कार्यक्रमाचं आयोजन त्यांचे निर्माता अनिकेत अविनाश गायकवाड यांचं पुण्यामध्ये डान्सिंग क्लब आहे त्यांच्या वतीनं या ठिकाणी होणार आहे. सर्वप्रथम मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि मला एकच गोष्टीचा इथं उल्लेख करायचा आहे. ह्या गोष्टीचा मला गर्व नाही तर मला घमंड आहे की गेल्या 35 वर्षापासून गेवराई तालुक्याची गेवराई शहराची जी भीम जयंतीचा कार्यक्रम आहे तो सार्वजनिक पद्धतीनं या ठिकाणी पार पडतो. नाहीतर अनेक असे कार्यक्रम अनेक गावात अनेक शहरात वेगवेगळ्या जयंती वेगवेगळ्या मार्गाने निघतात, पण तोच मार्ग तीच जयंती आणि तीच परंपरा गेल्या 35 वर्षापासून या ठिकाणी चालू आहे. पहिले अध्यक्ष भैयासाहेब होते मधल्या काळात 2019ला आदरणीय विजयराजे अध्यक्ष होते आणि त्यावेळेसही सुंदर असा कार्यक्रम आपण आपले गायक आनंद शिंदेच्या माध्यमातून साकारला होता आणि नंतर 2024ला मी स्वतः अध्यक्ष होतो, मला तो स्थान मिळाला आणि एक प्रयत्न आपण केला की 20,000 वह्यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चित्र त्या ठिकाणी आपण आटल कॉलेजच्या ग्राउंडवर आपण साकारला होता. हे जयंती उत्सव समितीचं हे मोठं मन आहे, जे समाजाचे लोक आहेत त्यांचं हे मोठं मन आहे की दरवर्षी समाजाच्या बाहेर ते अध्यक्षपद देतात आणि सगळ्या घटकांना सगळ्यांना संधी मिळते की या समितीचं नेतृत्व करण्यासाठी. परत एकदा या ठिकाणी आलेले सर्व पाहुणे, आमचे अध्यक्ष पवार साहेब, त्याचबरोबर समितीचे सर्व उपाध्यक्ष रवींद्रजी बोराडे, दुसरे उपाध्यक्ष शेख शहदाद, कार्याध्यक्ष खाजा मामू, सचिव सय्यद एजाज, सहसचिव रणजित गुंबाडे, सहसचिव गजानन काळे, कोषाध्यक्ष विलास सुतार, कोषाध्यक्ष निजाम भाई, सहकोषाध्यक्ष मायकल सुतार, संघटक पप्पा बेदरे, संघटक देवा जोशी, सल्लागार बाबा पिसाळ आणि सल्लागार दादासाहेब चौधरी, या सर्वांच्या पडद्याच्या मागं मोठं काम असते, मोठं जिगरीचं काम असते कार्यक्रमाचं नियोजन करणं. त्यांच्या सर्वांचे मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि जाता जाता एक छोटासा सल्ला मी दरवर्षी देत असतो, यावर्षी पण देणार मी. गेले 5 दिवसापासून 4 दिवसापासून व्याख्यानाचा कार्यक्रम तुमच्या गल्लीत तिथं चालू असतो. तुम्ही जितके लोक आज आलाय त्याचे 10% लोक त्या व्याख्यानाला येत आहेत. मोठे मोठे वक्ते त्या ठिकाणी येतात आणि ते बोलून जातात की तुमचं शहर इतकं मोठं आहे, मला किमान 500 लोकांची अपेक्षा आहे, 1000 लोकांची अपेक्षा आहे. ते व्याख्यान अत्यंत महत्त्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कर्तृत्व हे समाजाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन जे त्यांनी सामान्य लोकांसाठी जे केलं त्याबद्दल त्यावर प्रकाश टाकण्याचं काम त्या ठिकाणी ते करतात. म्हणजे महिलांचं आज सरकारी नोकरीमध्ये गरोदर महिलांना जे पॅटर्निटी लीव्ह भेटली त्याचं योगदान आंबेडकर साहेबांचंच आहे. त्यानंतर कामगारांमध्ये जे कायदा दुरुस्ती झाली त्याचं योगदानही संविधान त्यांनीच दिलं होतं. या सगळ्या गोष्टींचं तुमचं नाही तर पुढं बसणाऱ्या मुलांसाठी तरी तुम्ही त्यांना पाठवायचं. माझी तुम्हाला कळकळीची विनंती, दरवर्षी असती पुढच्या वर्षी बोलवणार मी, पुढच्या वर्षी पण सांगणार नाही. तुम्हाला माहिती आहे जे काय आपलं आहे ते स्पष्ट आहे. मी तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे व्याख्यानाच्या कार्यक्रमाला पण तेवढ्याच उत्साहाने उपस्थित राहत जा. परत एकदा आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय. समितीच्या वतीनं आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय रणवीर काका पंडित यांचं आदरातिथ्य या ठिकाणी केलं जाते आणि पोटफोडे सर आपणही समोर यायचे. खरं तर हा शाहू फुले आंबेडकरांचा भेटलं तर भीमज्योती जन्मोत्सव समिती गेवराईमध्ये अध्यक्ष आणि गेवराई मतदारसंघाचे धडधडीत कर्तृत्व आमदार आहेत विजयसिंह पंडित साहेब, माजी आमदार अमरसिंह पंडित साहेब, महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार. कारण ह्या कार्यक्रमाला सुद्धा कुठेही जर मी आल्या पहिल्यांदा अजितदादांचं फोटो बघितलं, थोडं ज्यावेळी जिल्हा परिषद निवडणूक चालू होती त्यावेळी नुकतंच आठवड्याच्या पाठीमागे पत्रकार परिषद होती त्यावेळी
भेटून इतकं म्हणणं येऊ माणसाला. आपण आज असं म्हटलं असतं की जे चांगले माणसं असतात त्यांना फक्त कमी वेळ आपल्या ह्या जगात असतात. तर काही हरकत नाही, त्यांचा आशीर्वाद, त्यांचा जुलूस, त्यांचे विचार आपण पुढे घेऊन जाऊयात. आणि त्याचबरोबर या ठिकाणी माननीय रणवीर पंडित साहेब, शारदा स्पोर्ट्स अकॅडमी अध्यक्ष माननीय पृथ्वीराज पंडित साहेब, युवा नेते माननीय जयसिंह पंडित साहेब, तसेच या कार्यक्रमाचे जे पडद्यामागचे हिरो म्हणतात ना, ते आज या मनाला काही वजवट ठरणार नाहीये. किशोर कांडेकर, RPI तालुका अध्यक्ष गेवराई, बंटी दादा, सौंदरमल धम्मपाल, भोले धम्मपाल, सौंदरमल सुनील दिगंबर कांडेकर, भरत सौंदरमल, विनोद गायकवाड पाटेकर, सोमेश्वर रणजित धुंबाडे, मायकल सुता, या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतोय आणि या सर्वांना एक मनापासून धन्यवाद देतो. आम्हाला या कार्यक्रम सुरू करण्याचा तुम्ही संधी दिलात आणि आपण युवक वर्गांना मी पुन्हा एकदा कळकळची विनंती करतो, जे कोणी इथे उभारलेत आयोजकांना मी विनंती करतोय, या जरा अजून जागा रिकामी आहे, तुम्ही जरा बसून मला सहकार्य करा आणि जास्त वेळ न घेता आपण या कार्यक्रमाला सुरू करूयात. तर पहिला या कार्यक्रमाला म्हटलं जातं की पहिल्यांदा मी एक घोषणा घेतोय. त्या घोषणात या कोपऱ्यात आणि या कोपऱ्यात दोन्ही मिळून काय घेवायचं ताकद आहे ना, आपल्याला जो आवाज बाबासाहेबांच्या पर्यंत पोहोचला पाहिजे, तीच आपल्याला खरी अभिवादन आहे. तर मी घोषणा देतो, तर आपल्या माध्यमाने मला साथ द्या. तो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाही आवाज येत नाही आहो, कारण तुमच्यामुळे मला मोटिवेट पाहिजे, व्हिटॅमिन ए पाहिजे. तो पुढे शिकता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मित्रांनो विजय या साथ देणार. हा ओके. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. नेमकं माईकचं साऊंड ओढायला पाहिजे की मी खाली येणार पाहिजे? जेवून आलात? आज काही काम नाही ना, निवांत मोबाईल स्विच ऑफ करून टाका. कुणी असं, मी एका कार्यक्रमाला गेलतो, तिथे एक आजीबाई बसली होती. कार्यक्रम चालू असतानाच मध्ये काय आठवलं काय माहित, धारावी सिरियल चुकलं होतं. आज तिथं आजचं सिरियल चुकलं होतं. म्हणजे आजच्या युगामध्ये चाललेला व्यवस्थापन आणि आपल्या चाललेल्या संस्काराचा जळणघळण करण्यापेक्षा तर सिरियलकडं, टीव्ही, मोबाईलमुळं जरा जास्त युवक मुलांचा कुठेतरी कल घसरत चाललाय. त्याच्यामुळं आपण आज आई वडिलांना आणि पालकांना एकच विनंती करतोय, मुलांच्या हातात मोबाईल देण्यापेक्षा पुस्तक देऊन बघा. तर एकही त्या प्रत्येक घरात भीमराव घडल्याशिवाय राहणार नाही आणि प्रत्येक घरात शिवराय घडल्याशिवाय राहणार नाही. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे शिवराय आपल्या सर्व महिलांसाठी आणि पुरुष वर्गांसाठी. तर जास्त वेळ न घेता आपण कार्यक्रमाला सुरू करूयात. बुद्धवंदना माझ्याकडून आहेत माझे दोन मित्र अनिकेत दादा, शाकिब, सुमित, ऐश्वर्या, प्राची, साक्षी, आर्यन, हे हा एक रायझिंग स्टार अकॅडमीचे सर्व खिरे आहेत, कलाकार आहेत. कंटिन्यू प्रवास आहे, 24 तासाचा प्रवास करून ह्याच्या चेहऱ्यावर दिसत नाही आळसीपणा काही पण, कारण आम्हाला कार्यक्रम घालवायचा आहे. गेवरा आणि एक गेवराईसाठी एक छोटस वाक्य घेतो. जसं भीमरावांचे पत्नी होते रमाई, तसे भीमरावांचे पत्नी होते रमाई आणि आम्हाला इथे यायला मिळालं पुण्याही, म्हणूनच या गावाचं नाव आहे गेवराई. क्या बात है, काय झालं पाहिजे गेवराईसाठी. तुम्ही जास्त वेळ घेता कार्यक्रमाला सुरुवात करतोय. बुद्धवंदना अनिकेत, साकिब, सुमित, ऐश्वर्या, प्राची, साक्षी, आर्यन आणि माझे बोलत आहेत DJ श्री. भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. गौतम माता
शिवराई गावस्कर वाढवला काहीतरी कार्यक्रम तो घुसतो हा हे तो फिक्स बाकी बस. तर ह्या कार्यक्रमाला बघण्यासाठी अतिशय सुंदर चांगलं गाणं आहे. हे फक्त गाणं नाहीये, त्याच्यामागचं घेतलेलं मेहनत आहे आणि त्याच्यामागचं घेतलेलं एक कष्ट आहे आणि मनोरंजनातून प्रबोधनाकडे नेणारा आपले एक आज आपण असं साजरं करतोय. आणि त्याचे फाउंडर आहेत आणि मित्र मुले दादा डान्स अकॅडमी पुणे प्रस्तुत आणि की अविनाश गायकवाड एक घडलेला मुलगा महाराष्ट्रात प्रत्येक कानाकोपऱ्यात 5,000 विद्यार्थ्यांना घडवून त्यांच्यासोबतचे क्लास उभा केले. तर आपण यानंतर आपण घेऊयात जास्त वेळ न घेता पुढचं गाण्याला आहे सावित्रीबाई फुले यांचं भेट कसं होतं. कारण आज प्रत्येक चूल आणि मूल एवढंच आज घरात प्रत्येक घरात दिसत असतं. पण फक्त चूल आणि मूल हे न म्हणता असं जर म्हटलं असतं तर आपले सावित्रीबाई फुले यांनी पुण्यामध्ये एक शिक्षण पहिली शाळा चालू केली. त्यानंतर आज बघू शकताय ऑपरेशन सिंदूर पासून DYCP पर्यंत आणि प्रत्येक घरात एक चांगली स्त्री आई बहीण चांगली मैत्रीण चांगली आपल्याला जिजाऊपर्यंत आपल्याच्या जिजाऊपोटी छत्रपती शिवाजी महाराज घडले. तसेच प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे आपल्या आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमागे एक रमाई त्यांची पत्नी साथ दिली. तर आज स्त्री प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे आहे. तसंच त्यामुळे आज देखील त्यांच्या महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्मदिवस आहे. माहित आहे ना, माहित आहे. आजकाल काय झालं माहिती आहे का, कोणाचा कधी वाढदिवस असतो सगळ्यांना माहित असते. म्हणजे तुझा बर्थडे आहे तरुण ते जास्त युवक वगैरे माहित असते. पण महापुरुषांचा वाढदिवस महापुरुषांचं जयंती खूप कमी लोक आस्तरिक होत आहे, कमी ऐकायला भेटतात. कुठेतरी इतिहास विसरत चालले. म्हणूनच मगाशी आपले रणवीर दादा बोलले की व्याख्यानाकडे कुठेतरी लोक कमी येत आहेत. पण व्याख्यानापासून जर तुम्ही आलात मुलांना घडवलात तर आपल्या प्रत्येक घरात भीमराव आणि शिवराय यांना घडवून येत आहे. तर जास्त करून आपल्या महात्मा ज्योतिराव फुलेंचा जो जयंती आहे 11 एप्रिल 1827 रोजी यांचा जन्म. पण तेव्हापासून त्यांचं पण काहीतरी विजन असणार ना. आज तुमच्या घरी अडचण येतात, काही संकट येतात, पण त्यांच्या त्यावेळी अडचण नव्हती, त्यावेळी विचार नव्हते, त्यावेळी विरोधक नव्हते, तरीही त्यांनी स्थापन केली. तरी त्यांनी एक जिद्द होतं, आत्मविश्वास होता. माझ्या भारत मातेमध्ये आजही आपण शांतमध्ये इथं बघतोय, आपण आज इथे शांतपणे कार्यक्रम अटेंड करतोय तर फक्त 3 गोष्टीमुळे. एक आहे बॉर्डरवर जे लढत आहेत ना आर्मी ज्या महासैनिक, त्यांचा जोरदार आला पाहिजे सैनिकांसाठी. आणि दुसरी आहे आता मी उभारून कार्यक्रम करतोय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले अनेक महापुरुषांमुळे आज आपण जग आणि इतिहास वाचायला बघतोय. तर तेव्हा सर्वांसाठी त्या महापुरुषांसाठी एकदा जोरदार आला पाहिजे. आणि तिसरी आहे सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आज या ठिकाणी आपण पाहताय रायझिंग स्टार डान्स अकॅडमी प्रस्तुत भीम जल्लोष आणि या भीम जल्लोषचे निर्माता आहेत मास्टर अनिकेत अविनाश गायकवाड. हा डान्स बघत असताना आपल्याला या डान्समधून सर्व महापुरुषांचं प्रबोधन या ठिकाणी ॲप्सच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि ते 100% तुम्हाला आवडणार याची मला खात्री आहे. फक्त तुमच्याकडून एकच आम्हाला अपेक्षा आहे की जोरदार टाळ्या आणि आमच्या कलाकारांसाठी प्रोत्साहन येईल अशा पद्धतीचा आवाज या ठिकाणी आला पाहिजे. आणि जेणेकरून आपल्याला साईडला जे स्टेजच्या साईडला उभे आहेत त्यांना एक विनंती करतो, आपण समोरून ज्या पद्धतीने डान्स पाहता येतील त्याचा आनंद घेता येईल त्या पद्धतीने आनंद घ्या. आणि तुमच्यासाठी एक खतरनाक असे सगळे परफॉर्मन्स असे छान आहेत आणि तुम्ही या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. सर्वांना एक विनंती करतो की आपण फक्त टाळ्यांच्या गजरामध्ये आणि आवाजामध्ये आमच्या कलाकाराचं प्रोत्साहन वाढवायचं आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भीम, जय शिवराय. एक मिनिट, ह्या व्यक्तीला ओळख नाही, याला आपल्या माझे सिनियर आहेत मुलांसारखं आहेत.
ज्यावेळी मी पहिल्यांदा भेटला, पण आज रायझिंग स्टारच्या अकॅडमीचे जे फाउंडर आहेत अनिकेत अविनाश गायकवाड, त्या अनिकेतला त्या विद्याला घडवणारा बाप माणूस आहे. त्या बापासाठी एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण तुम्ही गाणं ऐकताय, लई अवघड हाय गड्या, लई अवघड हाय गड्या उभं बाप. कारण प्रत्येक आयुष्यात संस्थांना बाप आणि प्रत्येक आयुष्यात जिजाऊ सारखा आई आणि शिवरायांसारखा जर बाप असला तर प्रत्येक मुलीला भीमराव आणि प्रत्येक मुलीला शिवराय घडल्याची गरज नाही. तर शिवरायासाठी आपण आज कार्यक्रम घेतोय, तर काकांसाठी काका धन्यवाद. तर आपण पुढच्या कार्यक्रमाला घेतोय सावित्रीबाई यांचं शिक्षण, त्यांचं जगणं कसं होतं आपण या गाण्यामधून बघतोय. माझ्यावर येत आहेत आरती, चैत्राली, भिषा, त्यानंतर भिषा, भक्ती, अक्षरा. आरती, चैत्राली, भिषा, भक्ती, अक्षरा ह्या कलाकारासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण हे कलाकार आहेत, प्रत्येक गाण्यामध्ये कॉस्टिंग चेंज करावं लागतं, परत मूव ऑन व्हावं लागतं. ह्या होऊन 5 मिनिटात तुमच्या समोर तुम्हाला एंटरटेनमेंट करण्यासाठी, तुम्हाला काहीतरी प्रबोधन करण्यासाठी हे कलाकार उपस्थित आहेत. जमवणं शिकता या सर्वांना जोरदार टाळ्या होऊ देत. माझ्याबरोबर DJ श्री. तुझी ती लढाई स्वाभिमानी हक्कासाठी, गाती दिशा दाही, गाती सूर्य तुझी या पाठी. नाही थांबली सुगारून पुढेच चालली, घेतला उरी सुधारली तुझ्यामुळे धन्यवाद. या बाते काय झाल्या पाहिजे तुम्ही असं ठरवलंय का? मी आल्याशिवाय तुम्ही टाळ्या वाजवत नाही का? मी खाली यायला पाहिजे असं थोडी आहे का? जसं तुम्ही मोबाईल संपल्यावर नेट पॅक मारता ना, जसं सकाळी उठल्यावर तुम्ही चहा पाणी घेता ना, तर तसंच या कार्यक्रमाला तुमचे व्हिटॅमिन ए सगळ्यांची गरज आहे ना, मग टाळ्या वाजायला पाहिजे ना. तर मग त्या जोरात झाला पाहिजे, जोरदार घेऊन आणि मनात जरा तुम्ही मला किती वेळा टाळा वाजवला सांगताय राव, कंटाळा असं नका म्हणू. कारण या काळांच्या पाठीवर तुमची आशीर्वाद असते, हीच प्रेम असते. तर जास्त वेळ न घेता या कार्यक्रमाला मी पुढे घेऊन जातोय. मी MH09 म्हणजेच मेघराज